ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय. ओवी जी चालली होती, अहंकारावर निरूपण आपण करत होतो. हे असो मोहे माणिजे, या ते अहंकारे घेपे दिजे, जेणे जगा पुलिया भोंजे नाचवीत असे. हे असो, पण या कामक्रोधांना मोहाच्या घरी मोठा मान आहे. ज्या अहंकाराकडून आपल्या स्वाभाविक उत्साहाने सर्व जग नाचविले हलविले जात आहे, त्या अहंकाराने या कामक्रोधाशी देवघेव ठेवली आहे. आपण अहंकार काय, त्याचं स्वरूप काय, तो कसा निर्माण होतो, हे सर्व पाहत आलेलो आहोत. आता त्याच्या पुढचा विषय आहे, म्हणून अहंकार कोणाच्या व्यक्तीमध्ये निर्माण झाला, त्याला काढण्याचा जर तुम्ही प्रयत्न करायला लागले तर त्याच्या अहंकाराला ठेस पोहोचते, आणि ठेस पोहोचल्यानंतर तो अहंकारी माणूस जास्त चिडतो, मोठा अहंकार निर्माण होतो. म्हणून एक तर योग चांगली अशी युक्ती कशी वापरायला पाहिजे मागच्या वेळेस सांगितलं. पण तुम्ही जर सरळ सरळ सांगितलं तुमचा अहंकार आहे तो कमी करा, फार युक्तीनं गोड शब्दात अहंकार न दुखवता जर सहज समजून सांगता आला तर ठीक आहे, नाहीतर तो तुमचा शत्रू बनतो. कोणाला धनाचा, कोणाला पदाचा, कोणाला प्रतिष्ठेचा, कोणाला धार्मिकतेचा, त्यागाचा अहंकार असतो. आपण त्यागाच्या अहंकारावरही खूप बोललो की सध्याच्या तथाकथित साधू संतांना फार मोठा अहंकार आहे की आम्ही त्याग केलेला आहे. आणि म्हणून म्हणलं सूक्ष्म अहंकार तपासा. जितके त्यागी त्यांना पण एक अहंकार आहे, आणि तो अहंकार म्हणजे की मी त्याग केलाय म्हणून म्हणलं महाराज ही पदवी लावून घेणे, मी महाराज आहे तुम्ही माझे शिष्य आहे असेही समजणे, हा देखील एक अहंकार आहे. मग स्वामी रामतीर्थांचं मी उदाहरण दिलं होतं. म्हणून सूक्ष्म अहंकार येथे तुम्ही मायनरली ऑब्झर्व करा. जर तुम्ही त्यांच्या पाया पडू नका, पहा ते तुम्हाला बोलतात की नाही, बोलतात का. तुम्ही त्यांना फार हात जोडू नका, पहा काय ते कसे तुमच्याशी वागतात. हा सूक्ष्म अहंकार आहे. ते किती ट्रेंड आहेत हे तुम्हाला ओळखता येईल की किती त्यांना अहंकार लेस आहेत. ते बिलकुल नाही. मानबिंदूला थोडासा धक्का लावा, पहा कसे चवताळून उठतात तुमच्यावर. म्हणून विनम्रता इथे संपवलं होतं मी की अतिशय विनम्रता. जर सर्व महाराजांचं वर्णन केलं आणि तो जर म्हणाला तो ते फार विनम्र आहेत, हे पहा वरून असू शकतील पण एकांतात तुमच्याशी कसं बोलतात, किती अहंकारी आहेत, घरी ते कसे बोलतात, फार कठीण. म्हणून अहंकार ते किती अहंकारी आहेत आणि विनम्रता आहे की नाही हे ओळखा. म्हणजे महाराजांचीच ओळखा असं नाही, आपलीही साधकांची आणि भक्तांचा अहंकार किती आहे हा पहा, तपासा. त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या चालीतनं, त्यांच्या उक्तीतनं, त्यांच्या पाहण्यातनं अहंकार डोकावत असतो. कोणाची निंदा करून स्वतःला निर्णायक नका समजू. दोन गोष्टी आहेत पहा. एक, निंदा आणि चमचेगिरी, ह्या दोन गोष्टी अतिशय खतरनाक आहेत. निंदा म्हणजे निंदा करणारा माणूस मागून तुम्हाला वार करतो, तुमच्या समोर नाही, आणि चमचेगिरी करणारा तुमच्या समोर वार करतो, आणि दोन्हीमध्ये आत्मा तडफडतो. जे चापलूस करतात ना, चापलूसी ॲक्ट खाली जे चापलूसी करतात ते समोर वार करतात समजायचं, कारण तुमचा अहंकार फुलवतात आणि तुम्हाला बेवकूफ बनवतात. आणि नंबर 2 असतात मागून निंदा करणारे, दोघंही घातक.
पण त्याच्यापेक्षा चापलुसी जास्त घातक. कळूच देत नाही. खरा 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 स्तुती बेवकूफ बनतोय, मागे हसतात. कोणाची निंदा करून स्वतःला निर्णायक समजू नका. आणि निंदा तुम्ही जर करायला लागले, कोणाची चुका सुधारायला निंदा करा, चालतं, तोंडावर बोला, पण त्यासाठी ती ताकद लागते आपल्या शब्दामध्ये. त्यांनी ॲक्सेप्ट केली पाहिजे तुमची. तुम्ही पुष्कळ सत्य बोलतायत, पण तुमच्या शब्दांत ती पॉवर नाही आहे, तुमच्या शब्दात ती आत्मीयता नाही आहे. माणसं दुरुस्त अशी होत नसतात. तुम्हाला सत्य कळालं तुम्ही फटकन बोलले, दुखावतात, शत्रू होतात उलट. त्याला प्रेमाचे संबंध पाहिजेत, आत्मीयतेचे संबंध पाहिजेत, करुणेचे संबंध पाहिजेत. त्यांच्या जीवनात कधीतरी तुम्ही सेवा धर्म केलेला पाहिजे. तुमचा थोडा बहुत उपकार त्याच्यावर असला पाहिजे. उपकाराची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. तेव्हा तुम्ही काही सांगा, ते ॲक्सेप्ट करते. नाही साहेब आम्ही खरं खरं बोलतो, पण ते ऐकत. अरे खरं खरं बोलायला देखील एक पॉवर लागत असते. कोणाचंही कोणी ऐकून घेत नाही, नाही ऐकून घेत. आणि सासूचं सून ऐकून घेत नाही, आणि सुनेचं सासू ऐकत नाही. त्याला एक आत्मीयता लागत असते. असं कोणी ऐकून घेत नाही. त्याच्या भल्याकरता बोललो नाही. तुम्ही कोण बोलणार आहे हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. हु आर यू? जसे आहात तसे स्वीकार करा, अहंकार संपेल. माणूस एकच गोष्ट निर्माण करू शकतो, ती म्हणजे अहंकार. प्रेम निर्माण करणं कठीण आहे, आत्मीयता निर्माण करणं कठीण आहे, सहानुभूती कोणाच्या हृदयात निर्माण करणं कठीण आहे. एकच गोष्ट आपण इझिली निर्माण करू शकतो, अहंकार. आपलं प्रॉडक्ट आहे ते. अहंकारामुळेच अनेक रोग वाढतात. बरं, अनेक रोग वाढतात. शरीर जरी चांगलं असेल तरी अहंकार तुम्हाला संपून टाकतो. अनेक रोग, हार्ट अटॅकपासून BP पर्यंत केवळ अहंकार. आपल्याला कल्पनाही येत नाही. अहंकारामुळे कोणीतरी आपण दुखावल्या गेलोत की जळायला लागतो, आणि जळायला लागलं की BP पासून हार्ट अटॅकपर्यंत काही येऊ शकतं, काही होऊ शकतं. कोणाला वाटेल मी कोणाला बोललो का? अरे पण तो अहंकार तुम्हाला छळतोय आतून. तुम्हाला वाटतं आपण दुखावल्या गेलोत. आपलं ऐकत नाहीत ना ही माणसं घरातली. दुखावल्या गेलोत. दुखावल्या गेल्या की तडफड तडफड आत्मा तळमळतो, आणि तो हे रोग निर्माण करून समोर आणतो. फार कठीण. बाकी काही नाही. आपल्या स्वभावाला ओळखा. माणसं दुसऱ्याकडे पाहतात, हा कसा तो कसा. नाही. बुरा जो देखन चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय. अरे वाणी अमृतमय पाहिजे. चांगलं बोला, वाईट बोला, अमृतासारखं बोला. आणि एखादी कटू बोलायची जरी वेळ आली तर निश्चित बोला, पण तेवढा अधिकार तुमचा आहे हे त्याच्या मनामंदिरामध्ये सिद्ध झालं पाहिजे. अनाठाई कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. उगी तुम्ही नात्याने काही झाले असाल, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, नवऱ्याचं बायको ऐकत नाही, बायकोचं नवरा ऐकत नाही, ही परिस्थिती आहे. बाप मुलाचं ऐकत नाही, मुलगा बापाचं ऐकत नाही, ही परिस्थिती. दुसरं कोण बोलणार? साधकाने सूक्ष्म अहंकाराला ओळखावे. फार अहंकार वाढला, ध्यानात जावं. थोडं नंतर बोले. अहंकार निर्माण होण्याची कारणे. काय कारण आहे? असं वाटेल अहंकार प्रत्येकाला असतो, सूक्ष्म असतो, सात्विक असतो. अहंकाराचे 3 प्रकार: राजसी, तामसी आणि सात्विक. भक्त जर आपण झालो, सात्विक अहंकार असतो. आपल्यामधील कमतरता लपवण्याचे साधन म्हणजे अहंकार. का जातीवादाची कास धरतो माणूस?
कबीरांची जात कोणती शेवटपर्यंत सांगितली नाही. गजानन महाराजांनी स्वतःची सांगितली नाही, साईबाबांनी स्वतःची सांगितली नाही. कुठल्या जातीचे? ज्या गोष्टी अहंकार निर्माण करतात सांगताना सांगूच नाही, ह्या संतांनी पथ्य पाळलं. जाती न पूछो साधू की, कबीर पूछ लीजिए ज्ञान. कोणत्या जातीचं आहे, काय करायचंय? जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तरवार का, पडा रहने दो म्यान. म्यान म्हणजे तलवार ज्याच्यामध्ये ठेवतात त्याला म्यान म्हणतात. बारीक पातळ लाकडाचं असतं ते. तर त्याच्या सौंदर्यावर जाऊ नका म्यानाच्या. वा वा कसा दिसतो, सोनेरी झालर दिसते, याला रेशमी कव्हर दिसतं, छान दिसती तलवार. अरे तलवारीकडे पहा, म्यानाकडे पाहू नका. त्याच्या जातीकडे पाहू नका, त्याच्या ज्ञानाकडे पहा, असं कबीर म्हणतात. आपण जातीवर जातो. मीरा जातीवर गेली असती. अरे राज राणी ही मेवाडची सम्राज्ञी, अफाट सौंदर्यांगणा. अरे मेवाडची महाराणी आहे ती चरणावरते. कोणाच्या? रैदास चांबारेच जातीने त्याच्या चरणावरते ज्यावेळेस मस्तक ठेवलं आणि लोटांगण घातलं ते गुरु झाले. त्यावेळेस मीरेने जन्म घेतला. मेवाडची महाराणी संपली आणि मीरा म्हणून ती गाजली. जातीवर नाही, कोण कुठल्या जातीचा. पण जात हे लपवण्याचं साधन आहे. मग आम्ही जर कमी प्रतीच्या जातीचे असू तर अहंकारी असतो. पहा, काही विशिष्ट जातीच्या लोकांना तुम्ही अहंकारी पाहाल का? कारण त्यांना तुम्ही छळलंय, जातीमुळं वाळीत टाकलंय, अस्पृश्य म्हणून हिनावणी केली. काही हजार वर्षाचा हा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही कमी जातीचे आहोत दाखवण्याकरिता नाही, ते दाखवण्याकरिता अहंकार ते दाखवतात. तुमच्याशी अगदी गोड नाही बोलणार, कडक भाषेमध्ये ते दाखवतील. आणि हम भी कुछ कम नाही असं दाखवतील. का? कारण आम्ही कमी आहोत असं तुमच्या मनात वाटत असेल तर अहंकार दाखवून आम्ही दाखवू शकतो की आमच्या हातात काय. कमतरता लपवण्याचं साधन आहे अहंकार. म्हणून त्या कास्टचे लोक जर एखाद्या पदावर असतील तर अहंकारी दिसतील. सर्व नाही पण काही निश्चित मेजॉरिटीनं दिसतील. काहींना वेगळ्या जातीचा अहंकार आहे. आम्ही क्षत्रिय कुल उत्पन्न आहेत, आम्ही ब्राह्मण आहेत, त्याचाच अहंकार. आम्ही मराठा आहेत, आम्ही राजपूत आहेत, आम्ही 96 कुळी 92 कुळी, त्याच्यातही पुन्हा प्रकार. हे देशमुख पाटील, हे गंधर्व लावणारे, हे गंधर्व न लावणारे. कमतरता लपवू नये, बाकी काही नाही. आमच्याजवळ जे नाही, आम्हाला जे शल्य आहे की आम्हाला जो मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही, मग आम्ही जातीतून तो काढतो. ठीक आहे, आमची बुद्धी जर चालत नसेल एखाद्या ब्राह्मणा इतकी, कोकणस्थासारखी, तर मग आम्ही जातीनीती काढतो. हम भी कुछ कम नाही. सौंदर्याचा अहंकार. कुरूप असेल, ती एखाद्या सुंदर बाईशी बोलली तर ती अहंकार दाखवते. ठीक आहे, तुला रूपाचं आहे का, मला गाणं येतं. कुठे ना कुठे तिला ती हिनवील, कुठे ना कुठे पाडील. अहंकार. कारण आपल्यामधली जी कमी आहे, डिफेक्ट्स आहेत, ते दाखवायचे असतात. एक हीनतेची ग्रंथी आहे की मी काहीच नाही. कारण मध्ये अहंकार केव्हा फुलतो? हे पहा, विद्या विनयेन शोभते. खरा विद्या विभूषिते, त्याला अहंकारच नसतो.
बोलता बोलता प्रीतीसुद्धाजी मला म्हणाल्या, तुम्ही किती साधे, तुम्ही किती साधे. म्हणजे त्यांच्या मनात आहे की इतका हा माणूस याने किती अहंकारी असावा. लक्षात घ्या, कारण ज्यावेळेस एखादं ज्ञानाचं आपल्याला वाटतं परफेक्शन, तो अहंकारी नसतोच. ज्याच्याजवळ खरं ज्ञान नाही पण आभास निर्माण करतो ज्ञानाचा, तो अहंकारी असतो. खरा पोचलेला महाराज अहंकारी नसतोच, त्याला काहीच वाटत नाही, अहंकारीच नसतो तो. एक हीनतेची ग्रंथी आहे की मी काहीच नाही. अरे साधा अहंकार, मुलावाला जर झाला तर मुलीवाले असे हात जोडून उभे राहिले पाहिजेत. किती अहंकार असतो. लग्नामध्ये असा नवरदेवाचा बाप चालतो, तसा